यानंतरची बातमी आहे संभाजीनगरमधून। संभाजीनगरामधील जाहिरात कंपन्यांना महानगरपालिकेचं अभय असलेलं दिसून येतंय। 24 तासांचा वेळ देऊन देखील पालिका प्रशासन अजूनही झोपेतच आहे। घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर संभाजीनगरमध्ये जागे झालेल्या महापालिकेने होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते, मात्र यासाठीचा अल्टिमेटम बुधवारी संपल्यानंतर देखील महापालिकेने काहीही कारवाई केलेली नाहीये। उलट जाहिरात फलक एजन्सीवर मेहरबान झालेल्या मनपाने जुने धोकादायक फलक काढण्याचं सोडा नवीन फलक लावण्याचं काम देखील सुरू केलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विजय, आपण पाहतोय घाटकोपरची दुर्घटना घडल्यानंतरच सगळे पालिका प्रशासन आहे ते जागे झालेले आहेत, मात्र तरी देखील संभाजीनगरमध्ये अल्टिमेट संपून देखील अजूनही कोणतीही कारवाई करण्यात येत नाही, असं का आहे? विजय, माझा आवाज नक्कीच आम्ही जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 410 जे आहे नक्कीच आम्ही जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये 410हून अधिक जे आहे ते होल्डिंग जे आहे ते लावण्यात आले आणि त्याचे स्ट्रक्चर ऑडिट जे आहे ते देखील महानगरपालिकेने करण्याचे आदेश जे आहे ते एजन्सी चालकांना दिले होते, मात्र एजन्सी चालकांकडून अद्यापही त्याचा अहवाल जो आहे तो सबमिट करण्यात आलेला नाही। त्यामुळे महानगरपालिकेने या संदर्भात जर बघितलं तर बैठक देखील बोलवली होती। जे एजन्सी चालक आहे त्यांना सर्वांना नोटिसा बजावल्या, मात्र त्या नोटिसाला देखील आता एजन्सी चालकाने जे आहे ते माहिती दिली नाही दिल्याचे समोर आले। त्यावेळेस जर बघितलं तर 10 दिवसाचं वेळ जी आहे ती नोटीस चालकांना दिली होती, एजन्सी चालकांना दिली होती, मात्र 10 दिवस उलटून देखील त्यावरती महानगरपालिकेने कुठली कारवाई केली नाही। महानगरपालिकेचं जर बघितलं तर अद्यापही जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठल्याही जे एजन्सी होल्डिंग आहेत त्याचे ऑडिट झालेले नाही। त्यामुळे आता महानगरपालिकाच आता एजन्सी चालकांना भय देतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरत आहे। यापूर्वी जर बघितलं तर बुधवारची जे आहे ते अल्टिमेट होतं, मात्र त्यानंतर देखील आता महानगरपालिकेने 24 तासाचं अल्टिमेट जे आहे ते पुन्हा या एजन्सी चालकांना दिलं आहे। जवळपास 410 जे आहे ते होल्डिंग जे आहे त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत आणि यावेळी जर बघितलं तर महानगरपालिकेकडून बैठक घेऊन त्या अनधिकृत ठरवून ज्या होल्डिंगचे अहवाल आमच्यापर्यंत आला नाही त्या अनधिकृत ठरवून त्यांना पाडू असं आवाहन करण्यात आलं होतं, मात्र पाडणं तर सोडा, मात्र त्या ठिकाणी जर बघितलं तर पुन्हा नव्याने जे आहे ते एजन्सी पुन्हा नवीन होल्डिंग लावताना फलक लावताना आपल्याला विजय, या संदर्भात अधिक माहिती आपल्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।